राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये असलेल्या सयाजी शिंदेंनी एक अतिशय मोठा गौप्यस्फोट केला। अजित पवार हे हयात असताना विलिनीकरणाच्या चर्चा झाल्या होत्या असं सयाजी शिंदे यांनी सांगितलं। दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण करण्याची अजित पवार यांची इच्छा होती असंही सयाजी शिंदे यांनी सांगून टाकलंय। सयाजी शिंदे यांच्या या वक्तव्यानं आता विलिनीकरणाबद्दल अनुत्सुक असलेल्या राष्ट्रवादीच्या काही नेत्यांची मात्र चांगलीच कोंडीही झाली। पाहूयात या संदर्भातला हा रिपोर्ट। दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणावर अजितदादांच्या राष्ट्रवादीचे नेते सयाजी शिंदेंनी मोठा गौप्यस्फोट केला। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबद्दलचं बोलणं आमच्या समोर झालं होतं असं सयाजी शिंदे म्हणाले। कौटुंबिक किंवा अजून कुठले काय थोडे इगो असतील, इगो नाही म्हणता येत त्यांना, त्यांच्या काही भावना असतील, तर मला असं वाटतं की म्हणजे आमच्यासमोर बोलणं झालं होतं की हे आता एकत्रपणे सुरू होईल सगळं, पण आता ते अचानक असं झाल्यामुळे आता काय नक्की तर कोणी काय न उठवता, कोणी काही त्याला वेगळ्या मार्गी न लावता दोघांनी एकत्र येऊन पुढे काम हे पुढे जावं तर महाराष्ट्र चांगला राहील, विकसित महाराष्ट्र होईल। महाराष्ट्र एवढा विकसित राज्य नाही आहे, त्याला मागे नको खेचायला कोणी, आणि हे पुढे जायचं असेल तर एकत्र आले पाहिजे। सर्व धर्म समभाव ठेवून गरीब श्रीमंत न बघता खालून आल्यामुळे त्यांनी ते सगळं इतकं पुढे नेण्याचं ठरलं। तर मला असं वाटतं की त्यांची स्वप्न ही आपण सगळ्यांनी, स्पेशली सुनेत्रा वहिनी आणि सुप्रियाताई, हे पवार असतील, यांनी पुढे न्यायला पाहिजेत। आणि त्यांचं खरं तर पहिलं स्वप्न होतं दादांचं की दोन्ही एकत्र यावं, आणि ती अपूर्ण राहिली, ते पहिलं पूर्ण व्हावं तर ती महाराष्ट्राला खरं ताकद राहील। महाराष्ट्राची ताकद वाढायची असेल तर हे दोन्ही पवार कुटुंब ताबडतोब एकत्र आले पाहिजेत। सयाजी शिंदेंनी बारामतीतल्या सहयोग सोसायटीत जाऊन अजितदादांना श्रद्धांजली वाहिली। सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबातल्या इतर सदस्यांचीही त्यांनी भेट घेतली। 12 फेब्रुवारीला दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार होतं असा दावा शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलाय। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनीही विलिनीकरण होणार होतं असं म्हटलंय, तर तटकरे आणि पटेल हे दोघे मात्र विलिनीकरणासाठी अनुकूल नसल्याचं दिसतंय। मुख्य मुद्दा असा आहे की विलिनीकरणाचा, आता मी वारंवार प्रश्न विचारला की विलिनीकरण कुठलं, कोणा पक्षाचं, कुठल्या पक्षात, हा एक भाग माझा मी परवापासून विचारतोय, त्याच्यावरती कोण दुर्दैवाने बोलत नाही। मला काय त्याच्यातलं कारण मीमांसा काय कळू शकले नाही। पण नसेल झालेली त्यांच्यासोबत एखाद्या वेळेस दादा त्यांना सगळं प्रत्येक गोष्ट सांगत असतील, असं नसतील सांगत, आता त्याच्यावर मी कसं रिॲक्ट होणार आहे, किंवा ते काय बोलले त्याच्यावर मी काहीतरी बोलावं, त्यांनी काय बोलावं त्यांचा अधिकार आहे, मी काय बोलावं हे माझा अधिकार आहे। माझं एकच आहे की विलिनीकरण हा विषय साहेबांच्या अखत्यारीत आहे, त्याच्यावर साहेब बोलतील। आपली मतं जर विभाजन थोडी झाली तर आपल्याला नक्कीच थोडा फरक पडू शकते, म्हणून आपण त्यांच्याशी बोलून, त्यांच्याबरोबर बोलून काहीतरी समन्वय घडू। त्याच्यानंतर दादाचे टीव्हीवर मी 2 इंटरव्ह्यूज या मागच्या 10 दिवसामध्ये बघितले की त्यामध्ये त्यांनी फार स्पष्ट केला होता की आता कुठेही माझ्या समोर हे प्रस्ताव नाही, फक्त मी जे करतोय स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी, मी माझ्या पक्ष आज जे आहे त्या पक्षाच्या बद्दलच बोलणार, काल्पनिक कुठल्याही गोष्टी करणार नाही। खरं तर दोन्ही पक्षाचा तो स्वतःचा विषय आहे, फार आम्ही त्याच्यात पडू नये असं मला तरी वाटतं, परंतु दोन्ही जर एकत्र येत असेल तर ती त्यांची भूमिका आहे। त्याच्यामुळं दुसऱ्यांनी कोणी पण, आता खरं तर त्यांच्यातच राजकारण चालू आहे, कारण जे अजितदादाचा पक्ष आहे याचे जे दुसरे आहे, म्हणजे खरं तर जे लोक आहेत, 2 जणांवर आरोप केला जातो, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे, यांना या गोष्टी नको आहे। बाकीच्या लोकांना जर बघितलं ओव्हरऑल अजितदादांचा पक्ष, तर त्यांना या गोष्टी पाहिजे, शेवटी जे व्हायचं ते होत राहील। दुसरीकडे रोहित पवार विलिनीकरणाबद्दल 12 तारखेला पत्रकार परिषद घेणार आहेत। दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण का होणार होतं, विलिनीकरणाची अजितदादांची इच्छा का होती, हे सर्व काही 12 तारखेला सांगणार असं रोहित पवारांनी म्हटलंय। विलिनीकरण का होणार होतं, कशासाठी होणार होतं, दादांच्या मनामध्ये आणि आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये का ती इच्छा होती, कशामुळे आम्ही सर्वजण प्रयत्न करत होतो, त्याला राजकीय अंग आहे का त्याला कुठेतरी भावनिक अंग आहे, हे सर्व मी 12 तारखेला त्या ठिकाणी सांगेल। आणि त्या दिवशी सुद्धा व्यक्तिगत मी म्हणून विलिनीकरणाबद्दल काय पुढे व्हावं होईल याबद्दल नक्कीच तिथं सांगेल। आम्ही नेहमीच ज्या वेळेला 23ला निर्णय घेतला तो आम्ही एकत्रितपणाने बसून घेतला,
वहिनी आमच्या विधिमंडळ पक्षाचे नेते आहेत, पक्षाच्या सुद्धा नेते आहेत. त्यामुळे आम्ही सगळेजण एकत्रितपणे बसून त्या संदर्भातला निर्णय घेऊ. हा दादांचा राजकीय परिवार आहे जो नेटाने, आत्मविश्वासाने, कणखरपणाने, पॉलिटिकल विल ज्याला आपण म्हणतो, राजकीय इच्छाशक्ती, ही दादाने लोकसभेच्या निवडणुकीच्या अपयशाच्या नंतर ज्या पद्धतीने दाखवली, जी जिद्द दाखवली आणि राज्यातल्या 13 कोटी जनतेने आम्हाला 73% स्ट्राईक रेट देत आम्हाला विजय केला. स्वाभाविकपणाने आम्ही या संदर्भातला निर्णय योग्य पद्धतीने घेऊ. याआधी खुद्द शरद पवार आणि पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी 12 फेब्रुवारीलाच विलिनीकरणाचा निर्णय होणार होता असा दावा केलाय. तर दादांच्या राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ यांनीही विलिनीकरणावरनं अजितदादाच चर्चा करत होते हे मान्य केलंय. आमच्या पक्षात आणि अजितदादांच्या पक्षात एकत्र काम करण्याची प्रक्रिया सुरू करावी याच्यात एक होत होता. तिन्ही मीटिंग झाली आणि निर्णय आत्ता जाहीर करायचा होता 12 तारखेला आणि ही तारीख अजितची दिलेली होती. पण दुर्दैवाला हा अपघात. जिल्हा परिषदेची निवडणूक झाल्यानंतर आपण मर्ज करू अशी अंतिम चर्चा आम्ही केली. दुसऱ्या दिवशी 17 तारखेला सकाळी 8 ते 9, 9:30 पर्यंत त्यांच्या पवारसाहेबांच्या गोविंदबाग या निवासस्थानी आम्ही सगळे भेटलो. त्यांनी त्यात शिक्कामोर्तब केलं. त्यावेळी ते म्हणत होते की 5:05ला मतदान आहे, 7ला निकाल लागतील, 8-9ला लगेच करून टाकू. मी 8-9ला नाही आहे म्हटलं, त्यामुळे 10 किंवा 12ला करू. दादा म्हणते, जयंतराव म्हणतात 10-12 तारीख, तर 12 तारीख करू. असं आमचं 12 तारखेचा दिवस ठरला. ठीक आहे ना, त्याने आता भूमिका त्यांची काय आहे आम्हाला माहिती नाही. फक्त आमचं मत होतं की जे विलिनीकरणाबद्दल चर्चा हे करतायत म्हणजे राष्ट्रवादी साहेबांचा गट, त्या चर्चेमध्ये अजितदादा होते, आम्ही कोणी प्रमुख माणसं नव्हती, एवढा आमचा दावा आहे. आणि आता समजा सुनेत्रा वहिनी आणि सगळे कुटुंबीय तर त्या जर मताचे असतील, राष्ट्रवादी सगळे नेते जर त्या मताचे असतील, तर त्यामध्ये काही अडचण येण्याची आवश्यकता नाही. अजितदादांच्या निधनानंतर पवार कुटुंबियांच्या भेटीगाठी सुरू आहेत. पार्थ पवार आणि जय पवार शरद पवारांसोबत चर्चा करताना दिसतायत. त्यामुळे विलिनीकरणावर नातू आणि आजोबांमध्ये एकमत होणार का? सयाजी शिंदेंनी सांगितलेली दादांची विलिनीकरणाची इच्छा पूर्ण होणार का, हे पाहावं लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.